येथील अनंत काणेरे मैदानावर महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा सी.के. नायडू ट्रॉफीचा साखळी सामन्याला काल प्रारंभ झाला. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सौराष्ट्राने 8 बाद 229 धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि त्यांचा संपूर्ण संघ 252 धावातच गारद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या महाराष्ट्राच्या संघाने 183 धावा करू शकला. खरं तर महाराष्ट्राच्या संघाकडून मोठी अपेक्षा व्यक्त केली जात होती आणि त्यांना आघाडी घेण्याची देखील संधी होती, परंतु कर्णधार सचिन धस याच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही फलंदाज टिकाव धरू शकले नाही. सचिन धस याने अर्धशतकी खेळी केली व महाराष्ट्राला तारण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर फलंदाजीची साथ न मिळाल्याने महाराष्ट्राचा संपूर्ण संघ 183 धावात गारद झाला. त्यानंतर सौराष्ट्राचा संघ फलंदाजीला उतरला. आता सौराष्ट्राच्या संघाकडे 69 धावांची आघाडी होती, त्यामुळे सौराष्ट्र आता बाजी मारणार असे वाटत होते, परंतु सौराष्ट्राच्या संघानेही आपले फलंदाज पाठोपाठ गमावले आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सौराष्ट्राने 5 बाद 60 धावा केल्या होत्या. आता त्यांच्याकडे 129 धावांची आघाडी आहे. त्याचबरोबर आता तिसरा दिवस हा खरं तर महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या दोन्ही संघांकडे आहे. या दोन्ही संघांमध्ये कोण बाजी मारणार हा खरं तर तिसरा दिवसच ठरवणार आहे. सौराष्ट्राकडे 129 धावाची आघाडी असली तरी त्यांचे फलंदाज झटपट बाद करण्याकडे महाराष्ट्राचा कल असणार आहे आणि महाराष्ट्र त्यांना 200 ते 250 धावा बाद करून पुन्हा सामन्यात परतण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर महाराष्ट्राचा गोलंदाज हंगेरीकर याने पहिल्या आणि दुसऱ्या डावात आत्तापर्यंत 7 गडी बाद केले आहे, त्यामुळे त्याच्यावर संपूर्णपणे मदार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या दिवसाचा आपण जर खेळाचं वैशिष्ट्य पाहिलं तर दुसऱ्या दिवशी एकूण 17 गडी बाद झाले, म्हणजे 17 फलंदाजांना बाद करण्यात गोलंदाजांना यश आले आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ हा रोमांचक ठरणार हे नक्कीच. NK न्यूजसाठी नाना खैरदार, नाशिक.